मुंबई ते इंदोर प्रवास करा। फुल्ली एसी स्लीपर अफोर्डेबल प्राइस मध्ये आरामात झोपून जर्मन बेस्ड कंपनीच्या फ्लिक्स बस सोबत फक्त आणि फक्त 500 रुपयात। आवाज दे मुझे मस्तियाँ, जाकर हर बूंद में पी लूं जरा, कल की फिक्र क्यों है भला, देर ना कर आजा तू जिले जरा, यारो मेरे दिलदार तू हो ले, आजा इस बीट पे करेंगे धमाल, यारो मेरे दिलदार तू हो ले, आजा इस बीट पे करेंगे धमाल। शुभ संध्याकाळ बोरिवलीकर, नमस्कार। या थंडा पिऊन घ्या। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आणखीन एका नवीन मॉन्सून जर्नी मध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार 600 किलोमीटर लांब मुंबई ते मध्य प्रदेशच्या इंदोर मध्ये, तेही जर्मन बेस्ड कंपनीच्या भारत बेंज बसने फक्त आणि फक्त 500 रुपये मध्ये। कोणती बस सर्व्हिस? फ्लिक्स बस। हो मंडळी, अगदी बरोबर। फ्लिक्स बस ही जर्मन प्रवास कंपनी जी कमी किमतीत आंतरराज्य बस सेवा देते। युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आता 2024 पासून भारतातही उपलब्ध आहे। 40 देशांहून अधिक, तसेच भारतातल्या दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, केरळ, गोवा आणि मुंबईमध्ये आता सेवा कार्यरत आहे। फ्लिक्स बस या कंपनीचे अनेक बसेस प्रकार आहेत, तेही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये, जसे की वॉल्वो, ई बस, भारत बेंज आणि या सर्वांमध्ये एसी सेमी स्लीपर, एसी सीटर तसेच फुल्ली एसी स्लीपर बसेस आहेत। यांपैकी माझा प्रवास मुंबईहून नुकतेच सुरू झालेल्या फ्लिक्स बसने होणार, तेही 750 किलोमीटर मुंबई बोरिवली ते मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये। बोरिवलीवरून इंदोरसाठी अनेक बसेस धावतात, त्यामध्ये फ्लिक्स बस ही सेवा सुद्धा सुरू झाली। एकूण 36 सीटांची एसी स्लीपर बस प्रवासी वर्गांना आरामात झोपून अफोर्डेबल प्राइस मध्ये प्रवास करता येईल। संपूर्ण वातानुकूलित बस, चार्जिंग पॉइंट्स, महिलांसाठी राखीव आसन, या सर्व गोष्टी फ्लिक्स बस मध्ये उपलब्ध आहे। तुम्ही सुद्धा प्लॅन करताय इंदोर साठी, तेही अफोर्डेबल प्राइस मध्ये, फ्लिक्स बस एकदम ओके, कारण फक्त 500 रुपयात तुमचा हा संपूर्ण प्रवास होतो। बोरिवली ते इंदोर या रूट वरती चालू करण्यात आलेली नवीन फ्लिक्स बस आणि रिप्रेझेंटिंग फ्लिक्स बसचा संपूर्ण हा इंटेरियर पार्ट। एकूण 36 सीटांची बस आहे, फुल्ली एसी स्लीपर 2x1 कॉम्बिनेशन। आजच्या प्रवासामध्ये मी एकटा नसून माझे कॅमेरामॅन देखील आहेत, शुभम भाऊ बरकडे। आम्हाला दोघांनाही लोअर बर्थ सीट दिले आहेत, माझी वाली 2A आणि ह्याची वाली 6A। इंदोर साठी फ्लिक्स बस या बसची वेळ आहे बोरिवली पश्चिम वरून ठीक संध्याकाळी 6:30 वाजता। बोरिवली पश्चिम नियर गोकुळ हॉटेल तिथे ट्रॅव्हल एजन्सी आहे, तिथूनच या बसचा पहिला पिकअप पॉइंट सुरू होतो। नंतर पुढे नॅशनल पार्क, व पुढे कांदिवली, मलाड करत करत थेट सायन करून घाटकोपर, ठाणे, थेट भिवंडी बायपास, नाशिक दिशेने धुळे, शिरपूर, सेंधवा आणि लास्ट आपला इंदोर। वेलकम टू मलाड, स्वागतम सुस्वागतम। या बसमध्ये आम्हाला प्रवेश करताच दिली गेली कॉम्प्लिमेंटरी म्हणून अर्ध लिटर पाण्याची बॉटल, ही वाली पाहू शकता। आतापर्यंत आयशर, वॉल्वो या स्लीपर बसने प्रवास केलाय। भारत बेंज मधून प्रवास करण्याची पहिली संधी आणि आम्हाला जी सीट मिळाली आहे लोअर बर्थ सिंगल वाल्या, ही चांगली गोष्ट आहे। या बसमधून प्रवास करताना प्रवाशांसाठी बेसिक सोयीसुविधा आहेत, जसे आपले लगेज होल्डर, पुढे एसीचे विंड, पुढे एक आहे आणि मागे एक आहे। तुम्हाला जसं पाहिजे असेल तुम्ही त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता। बाजूलाच आहे रिडिंग लॅम्प आणि रिडिंग लॅम्पच्या खाली आहे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग प्लग आणि यूएसबी पोर्ट, दोन्ही देखील आहेत। हा प्लग आणि साईडला तुमची यूएसबी केबल लावून आरामात मोबाईल किंवा तुमची पॉवर बँक आरामात चार्ज करू शकता। सगळीकडे एकूण 36 सीट आहेत, 36च्या 36 सीटावरती हिरव्या कलरचे कर्टन्स दिले आहेत। असे बंद केले की मग आपल्याला फुल्ली प्रायव्हसी मिळते। दणक्यात मजा करा, बिंदास खा प्या, पण अल्कोहोल ड्रिंकिंग किंवा सिगारेट करू नका। ज्या सोयीसुविधा पहिल्या माझ्या सीटवरती त्या सगळ्याच सेटअपमध्ये आहे, काही फरक नाही। फक्त जे डबल बसणार आहेत त्यांना डबल मोबाईल चार्जिंग होल्डर, 2 प्लग, 2 रिडिंग लॅम्प आणि 4 एसी विंड, आणि वरती जाण्यासाठी अशा काही लॅडर। प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी नीट अँड क्लीन ब्लँकेट आहेत। कृपया करून या होल्डर वरती आपले शूज, चपला ठेवू नका। ते काय ठेवायचं असेल हे बघा, प्रत्येक सीटच्या खाली मध्ये स्पेस दिली आहे, माझी देखील दिली आहे। या ठिकाणी तुम्ही आपले चपला ठेवू शकता। इथे फक्त सामान ठेवायचं आहे, चपला ठेवायच्या नाही।
फ्लिक्स बस मधून प्रवास करायचा असेल आणि तिकीट बुक करायची आहे ऑफलाईन तर तुम्हाला मिळून जाईल, पण ऑनलाईन बुकिंगसाठी www.flixbus.in या वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला मुंबई इंदोर साठी लोकेशन पाहिजे असेल ते सिलेक्ट करून डेट वाईज पॅसेंजरची माहिती लिहा आणि मग समोर असा काही चार्ट तयार होतो. बोरिवलीवरून सायंकाळी 6:30 बस रवाना होते. पुढील पिकअप लोकेशन नॅशनल पार्क, कांदिवली पूर्व, मालाड पूर्व, अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, सायनचा एव्हरेड नगर, घाटकोपर, ठाणे, मुंब्रा टोलनाका, कल्याण बायपास करत इत्यादी काही. आणि इंदोरसाठी ड्रॉपिंग कलगट पासून सुरू होत इंदोरचे रॉ सर्कल, राजेंद्र नगर, 3 इमली बस स्टँड, राजीव गांधी सर्कल आणि लास्ट डेस्टिनेशन रेडिएशन स्क्वेअर. तुमची आवडती स्लीपर सीट बुक करून मिळालेला कुपन कोड एंटर करा. तुम्हाला 20% फ्लॅट डिस्काउंट मिळेल. आहे की नाही मजेशीर? FLXCR8 हा आहे कुपन कोड. जर तुम्ही एंटर केला तर तुम्हाला 20% हमखास डिस्काउंट मिळेल. आणि मग प्राइस कमी होत तुमची इंदोरची तिकीट बुक करा ऑनलाईन पेमेंट करून. संध्याकाळी 6:30 वाजता ऑनबोर्ड झालं होतं बसमध्ये बोरिवली गोकुळ हॉटेलवरून. आताशी वाजले 8:15. लोकेशन सायनच्या पुढे येत एव्हरेड नगर. ज्या बसने मी प्रवास करतोय फ्लिक्स बस, ही कंपनी 2023 साली लॉन्च झाली जर्मनमध्ये. जर्मन बेस्ड कंपनी आहे आणि प्रत्येक देशामध्ये लॉन्च होत गेली, जसं की लंडन, तुर्की, आणि 1 फेब्रुवारी 2024 पासून आपल्या भारतामध्ये लॉन्च झाली. आणि हिचा पहिला रूट ठरला दिल्लीमधून. दिल्ली काश्मीरी गेट, दिल्ली मनाली, दिल्ली वाराणसी, दक्षिण भागात बंगळुरू या ठिकाणी रूट लॉन्च होत गेले. आणि 2025च्या जून महिन्यापासून बोरिवली इंदोर कनेक्ट करणारी फ्लिक्स बस सेवा सुरू करण्यात आली. आज दिनांक 20 जून 2025 या बसची बोरिवली पासून इंदोर साठी म्हणजे आपल्या 600 किलोमीटर प्रवासासाठी तिसरी ट्रिप कोण करतोय? आपले भूषण भाऊ, तेही तुमच्या सोबत. घाटकोपर कॅशोरोना क्रॉस करत आपण लागलो मेन हायवे वरती. आता यापुढे विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, चेकना क्रॉस करत थेट ठाणे तीनत ना काम आणि असं करत करत थेट भिवंडी बायपास, कसारा घाट क्रॉस करत नाशिक, धुळे, शिरपूर, सेंदवा आपली जर्नी लास्ट एंड होणार इंदोरला. इंदोरच्या राजीव गांधी सर्कल ठिकाणी. बस मधील एक्सटेरियर पार्ट हिरव्या पांढऱ्या रंगसंगतीचा. भारत बेंचचे चेसिस 80 km/h टॉप स्पीड आणि ॲव्हरेज तर बसला उत्तमच. हॉटेल फूड कासने प्युअर व्हेज. वाजले मध्यरात्रीचे 12 आणि आतापर्यंत आपल्या प्रवासाला 5.5 तास पूर्ण झाले. कुठून? बोरिवली ते कासने खडवली म्हणजे खडवली वाशिंद या दरम्यान आमचा प्रवास सुरू आहे. अंधेरी पासून जे काय ट्रॅफिक लागलं टिल या भिवंडी पर्यंत काय राव समजत नाही. अंधेरी ठीक आहे, अंधेरी पुढे एव्हरेड नगर, घाटकोपर क्लिअर होत गेलं, पण ठाणे भिवंडी दरम्यान जे ट्रॅफिक लागतं ना राव, लय म्हणजे लय डोकेदुखी. जेवण देखील आमचं चाललं आहे. मी घेतली आपली आवडती डाळ खिचडी नाईट स्पेशल जर्नी फूड आणि आपल्या भाऊने घेतलंय काय दाल तडका रोटी. बाकी हॉटेलचं एम्बियन्स आणि लुक एकदम परफेक्ट आहे. राव जेवणाची टेस्ट कशी आहे? एकदम भारी, हरकत नाही. या मंडळी जेवायला या, गरमागरम दाल खिचडी. आतापर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला या हॉटेल ठिकाणी येऊन. कुठून? बोरिवली पासूनची सुरुवात केली होती. आतापर्यंत या बसने तर प्रवास अतिशय उत्तम नादच खुळा चालला आहे. आपला टायमिंग आहे पोहोचायला इंदोरला राजीव गांधी सर्कल ठीक सकाळी 9:30 वाजता. बघूया आता आपली बस कधी पोहोचते. आणि या बसमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे वॉशरूम. कारण सध्याच्या दिवसात प्रवासामध्ये वॉशरूम पाहिजेच, पण वॉशरूम न होण्याचं कारण देखील आहे. आता नाही, पुढे सांगतो कधी. उद्या आपण इंदोरला पोहोचल्यावर किंवा अलीकडे गाडी थांबली चहा नाश्त्यासाठी तेव्हा. आमचं जेवण झालं मस्तपैकी पोटभर. आणि अतिशय महत्वाची बातमी, आपली बस 36च्या 36 सीटांनी पूर्णपणे पॅक. कारण तिकीटचा दर पण कमी आहे आणि कमी दरामध्ये एवढा मोठा प्रवास होतोय तर भाई झालाच पाहिजे.
दाट धुक्यांमधून पुढे येत राष्ट्रीय महामार्ग 60ला सुरुवात होते, जो आपल्याला धुळेपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. नाशिकच्या मुंबई नाकापर्यंत दुसरे चालक यांच्यासोबत चांगल्या गप्पा रंगल्या आणि निवांत झोपण्यासाठी माझ्या सीटवर गेलो. शुभ सकाळ मंडळी. वाजले सकाळचे 6 आणि आता आपण पोचलो शिरपूर या गावी. थोड्याच वेळात लागेल MP ची बॉर्डर आणि आपण प्रवेश करू थेट मध्य प्रदेशमध्ये. आणि शिरपूर पासून इंदोरसाठी अजून आपल्याला 200 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. किती? 200 किलोमीटर. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रवेश केला आणि सेंधवापासून बराच अंतर पार करत गाडी आपली थांबली चहा नाश्त्यासाठी हॉटेलला. हॉटेल पण एकदम पॉश आहे. बाईने घेतले चहा आणि मी घेतले इंदोरी पोहे. सकाळचे 8 वाजायला फक्त 6 मिनिटं कमी. काल सायंकाळी 6:30 पासून प्रवासाला सुरुवात होते आणि आत्तापर्यंत म्हणजे हॉटेलला येऊन 525 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली. कुठून? बोरिवली ते या हॉटेलपर्यंत. लोकेशन काय समजत नाही, पण पुढे नदी लागेल, नर्मदा नदी. रात्री जेवल्यानंतर जी काय गाडी पळवली सुसाट, पण लिमिटेड वेने, कारण गाडी लॉकच आहे 80ला, त्यामुळे त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. परंतु टायमिंग मात्र बऱ्यापैकी कव्हर केला. वॉशरूम असणं देखील फायदा तोट्याचं आणि नसणं देखील फायदा तोट्याचं. नसणं म्हणजे काय की आपल्याला बाहेर उतरावं लागेल किंवा हॉटेलमध्ये जावं लागेल. आणि टॉयलेट बाथरूम असणं त्याचा तोटा म्हणजे काय की सगळे प्रवासी वर्ग चांगले नसतात, काही घाण करून ठेवतात. आणि असा नियम आहे की लक्झरी बसेसमध्ये वॉशरूममध्ये कोणी घाण केली तर त्या प्रवाशाकडून 1000 रुपये किंवा 500 रुपये फाईन घेतला जातो. परंतु फाईन घेऊन सुद्धा काही सुधारत नाही. आणि त्यामुळे होणार काय, घाणेरडा वास मारणार, कोण तर 1-1, 2-2 किलोचा केकच भरून ठेवतात. तर हा एक सगळ्यात तोटा आहे वॉशरूम बसण्याचा. कुठे? लक्झरी बसेसमध्ये. चांगलं असेल, नीट अँड क्लीन, ओके. परंतु खराब झालं तर मात्र तुमचा प्रवास पूर्ण खराब होऊन जातो. आणि प्रवासामध्ये नेमकं काय पाहिजे? एवढ्या अफोर्डेबल प्राइसमध्ये आरामात झोपून, ते पण AC मध्ये, USB पोर्ट, मोबाईल चार्जिंग, रीडिंग लॅम्प, अजून काय पाहिजे? आणि अशी प्रायव्हसी. प्रवासात हे पाहिजे असतं. फक्त काय, बस मात्र ऑन टाइम अरायव्हल, ऑन टाइम डिपार्चर, हे सुद्धा महत्वाचं आहे. नर्मदा नदीचे दर्शन करून मध्य प्रदेशच्या कळघट्टाचा आनंद घेण्यासाठी पुढे गेलो आणि हिरवेगार शेत पाहून मन चांगले प्रसन्न झाले. आता थोड्याच वेळात सुरू होईल मानपूर घाट.
मागे मी 5 काय 6 महिन्यापूर्वी प्रवास केला होता, तेव्हा वरची लेन पूर्णपणे बंद होती. आता सुरू झाली आहे. कुठून? ज्या बसेस येतात वरून इंदोरपासून किंवा उज्जैनपासून. आणि या घाटामध्ये एक लेन म्हणजे वरती चढताना मोठे मोठे हेवी ट्रक बंद पडले की वाट लागली समजायची. परंतु आता सध्या दोन्ही लेन सुरू झाले आहेत वरती जाण्यासाठी. आणि रिव्हर्स समोरून येताना ब्रिजवाली साईड नवीन बांधकाम. हे बघा, आता दोन्ही लेन चालू केलेत वरती घाट चढण्यासाठी. कारण एकीकडे अवजड वाहने, दुसरीकडे लहान बारीक सारे गाड्या जाऊ शकतात. माँ आशापुराच्या पावन नगरी मानपूरमध्ये प्रवेश केला. खाटूश्याम देवाचे दर्शन झाले आणि हायवेपासून आत गाव लागेल जानापाव. एकूण 5 किलोमीटर अंतर, जेथे भगवान श्री परशुराम यांचे जन्मस्थळ आहे. चला तर मंडळी, राष्ट्रीय महामार्ग 52 हा प्रवास होईल थोड्याच वेळात समाप्त. माझा प्रवेश होईल इंदोर शहरात आणि स्ट्रेट गाडी जाते थेट आग्र्यामध्ये. मग आतापर्यंत या फ्लिक्स बस आणि मुंबई इंदोर या रूट बद्दल देण्यात आली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडली असेल तर लाईक करा. आणि हो, जे कोणी व्हिडिओ पाहतात इंदोरमधून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं इंदोर. आणि असणारच का नाही, शेवटी 18व्या शतकात राज्य केलेल्या आपल्या होळकर वंशवांचं राज्य. चला भाऊ, धन्यवाद. खूप छान वाटलं प्रवास करून. धन्यवाद. भेटूया, इकडेच भेटू आपण. चालेल चालेल, चला धन्यवाद. एकदम नादखुळा असा प्रवास झाला मुंबई ते इंदोरच्या या राजीव गांधी सर्कल पर्यंत. कोणती बस? एकमेव डॅशिंग अफोर्डेबल प्राइस मधली फ्लिक्स बस. अ व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम इंदोर मध्य प्रदेश. लोकेशन राजीव गांधी सर्कल. या मंडळी गरमागरम नाश्ता करायला. सकाळ सकाळी नाश्ता केला होता इंदोरी कांदे पोहे.
इंदोरी होते का माहित नाही, परंतु टेस्ट मात्र एकदम भारी. चहा म्हणजे नाद खुळा. आमचे जोडीदार शुभमरावने देखील पहिल्यांदा प्रवास केला एवढा लांबचा, तेही शयनन बसमधून AC स्लीपर. तुमचा अनुभव सांगा सर. यायच्या आधी मला वाटलं की 650-700 किलोमीटरचा प्रवास आहे, इतका वेळ कसं बसून राहणार एका ठिकाणी. पण स्लीपर कोच बस असल्यामुळे आपण कसं एकदम निवांत झोपून वगैरे आलो, गप्पा वगैरे मारत, कधी झोपलोय, कधी बसतोय, कधी खाली उतरतोय. तर व्यवस्थितपणे झाला प्रवास. येताना हायवे पण चांगले आहेत, मस्त. महाराष्ट्र ते इंदोरचे हायवे पण एवढे व्यवस्थित बनवलेत आता. आणि फक्त ट्रॅफिक लागलं ते म्हणजे ठाणे वगैरे भिवंडी वगैरे क्रॉस करेपर्यंत भरपूर ट्रॅफिक होतं. पण त्यानंतर जी गाडी सुसाट गेली, म्हणजे 80च्या स्पीडनेच गेली, त्याच्यावरती गेली नाही. पण त्याने भरपूर चांगला डिस्टन्स कव्हर केला. कम्फर्टेबल सस्पेन्शन चांगलं आहे गाडीचं, आणि ड्रायव्हर पण चांगले, काळजी घेतात मस्त बाई. कोणी व्यसन वगैरे करून ड्रायव्हर्स गाडी चालवत नाहीत, जे आपण मेजरली रस्त्यावर बघतो. आणि विशेष म्हणजे इकडे या बसमध्ये AC हा जो आहे तो आपण नीट सेट करू शकतो, कारण आपण बऱ्याच गाड्यांमध्ये बसलोय मी आतापर्यंत, तर AC त्यांच्यात सेट होत नाही. त्यांचे म्हणजे ओपन राहतात. आता एखाद्याला सर्दीचा वगैरे त्रास असेल तर मग त्याला कमी नाही करता येत. आता पुढच्या महिन्यामध्ये श्रावण चालू होणार, आणि श्रावण महिना झाला की उज्जैनला येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, स्पेशली मुंबईमधून. तेव्हा मात्र तिकडचे प्रमाण मागे पुढे होऊ शकतं. पण जर तुम्ही ह्या महिन्यात प्रवास करणारे असाल तर तुम्हाला फ्लिक्स बस वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. तर मंडळी, फ्लिक्स बस सोबत केलेली जर्नी मुंबई ते इंदोर, हा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी पहिल्यांदा भेटेल असेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.